नमस्कार. आपण जसं मागं पार्थिव गणेश स्थापना पूजन पाहिलं त्या पद्धतीने केलं, तसंच आता आपण उत्तर पूजा पार्थिव गणेशाची करणार आहोत. तर कशी करणार आहोत तर पूर्वतयारी अगोदर गंध, अक्षत, हळद, कुंकू, गुलाल आणि फुलं, कापूर, निरंजन, उदबत्ती आणि घंटिका. प्रथम डोळ्याला पाणी लावावं. डोळ्याला पाणी लावल्यानंतर कपाळी गंध लावावं. स्वस्तिस्तु या विनाशाख्या पुण्यं कल्याणवृद्धिदा विनायकप्रिया नित्यं तांच स्वस्तिं ब्रुवन्तु नः. नंतर डाव्या हाताने उजव्या हाताला पाणी घ्यावं. पळीने 3 वेळा पाणी प्यावं. ओम केशवाय नमः, ओम नारायणाय नमः, ओम माधवाय नमः. 2 वेळा हातात पाणी सोडून तांबणं सोडून द्यावं. गोविंदाय नमः, विष्णवे नमः, विष्णवे नमः, विष्णवे नमः. प्राणायामः, प्राणायाम करावा. नमो भगवते वासुदेवाय इत्यात्मनः उदकं प्रक्षिप्य नमस्कार करावा. नमस्कारं करोमि. पळीमध्ये पाणी घ्यावं. म्हणायचं मम सर्व अरिष्ट निवारण अर्थम शुभफल प्राप्त्यर्थम शांतिसूक्त जाप्य पठन महं करिष्ये. पाणी सोडून द्यावं. हात जोडून गणपतीला प्रार्थना करावी. आमचं सर्व अरिष्ट निरसन होऊ द्या. मृत्युंजयाय रुद्राय नीलकंठाय शंभवे अमृतेशाय शरवाय महादेवाय ते नमः. स्वस्तिस्तु या विनाशाख्या पुण्यं कल्याणवृद्धिदा विनायकप्रिया नित्यं तांच स्वस्तिं ब्रुवन्तु नः. नमस्कार करावा. सुशांतदेवो भव. सर्वेभ्यो देवेभ्यो ब्राह्मणेभ्यो नमो नमः. एतद प्रधानदेवता पार्थिव महागणपती देवताभ्यो नमो नमः. हातात पाणी घ्यावं. हस्ते जलमादाय. हातामध्ये गंधफूल ठेवावं. आता आपण उत्तरपूजेचा संकल्प करणार आहोत. सर्वांनी आपल्या गोत्राचा किंवा आडनावाचा उच्चार करावा. गोत्र माहीत नसेल तर काश्यप गोत्र घ्यावं. नावाचा उच्चार करावा. संकल्प म्हणावा. म्हणायचं मम आत्मनः श्रुती स्मृती पुराणोक्त पुण्यफल प्राप्ती अर्थम अद्य करिष्यमाण प्रतिवार्षिक विहितं पार्थिव गणेश उत्सव अंगभूतम अद्य स्थापित पार्थिव गणेश देवतानां उत्तर पूजन पूर्वक विसर्जन आख्यम अहम करिष्ये. पाणी ताटात सोडून द्यावं. पुन्हा हातात पाणी घ्यावं. पळीवर पाणी सोडून द्यावं. तद्रादौ निर्णता सिद्धरथं महागणपती स्मरणंच करिष्ये. गणपतीला नमस्कार करावा. एकदंताय विद्महे वक्रतुंडाय धीमहि तन्नो दन्ती प्रचोदयात्. मंगलमूर्ती मोरया. पळीवर पाणी ताटात सोडू द्यावं. अनेन पूजना अनेन स्मरणाख्यन करुणा महागणपती प्रियतान्न मम. दिव्याला एक फूल व्हावं. शुभं करोति कल्याणम आरोग्यम धनसंपदा शत्रुबुद्धी विनाशाय दीपज्योतिर्नमोस्ते. नंतर सूर्याला एक फूल व्हावं. आदित्यस्य नमस्काराने कुर्वन्ति दिनेने जन्मान्तरश्रीशूदारदरन्नोपजाते सविता सूर्णा नमः. गंधाक्षपुष्पे संपूज्य. पळीवर पाणी सोडून द्यावं. अनया पूजा दीपार्को प्रियेतान्न मम. गणपतीला नमस्कार करावा. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. गणपतीच्या मस्तकावर अक्षत व्हावे. पार्थिव महागणाधिपते नमः अक्षतां परिकल्पयामि. गणपतीला गंध लावावं. पार्थिव महागणाधिपते नमः उत्तरपूजनार्थं चंदनं समर्पयामि. अक्षता व्हाव्यात. पार्थिव महागणाधिपते नमः उत्तरपूजनार्थं अक्षतां परिकल्पयामि. हळद कुंकू गुलाल व्हावा. पार्थिव महागणाधिपते नमः हरिद्राज कुंकुमद्रव्यं समर्पयामि. पार्थिव महागणाधिपते नमः ऋतुकालोद्भव पुष्पम अर्पयामि. फूल दुर्वा हार गणेशाला अर्पण करावं. नंतर उदबत्ती दिवा ओवाळावा. पार्थिव महागणाधिपते नमः पुष्पम अर्पयामि. धूपा ग्रहापयामि. दीपं दर्शयामि. घंटे धूपदीपांतरेण नैवेद्यम. नंतर दूध साखरेचा किंवा मोदकांचा जो स्वयंपाक केला असेल त्यांचा नैवेद्य दाखवावा गणपतीला. ओम प्राणाय स्वाहा पानाय स्वाहा व्यानाय स्वाहा ब्रह्मणे नमः. मध्ये पानपुत्र नैवेद्यम. पुन्हा पाणी फिरवावं. ओम प्राणाय स्वाहा पानाय स्वाहा व्यानाय स्वाहा
हात धुतल्याबद्दल, मुख धुतल्याबद्दल 2 वेळा ताम्हणात पाणी सोडावं. हस्त प्रक्षाल सोरयामी, मुख प्रक्षाल सोरयामी. गणपतीला गंध फुलवावं. गंधपुष्पैः संपूज्य नमस्कारं करोमि. गणपतीची आता आरती करावी. आरती झाल्यानंतर कापूर आरती करावी, मंत्रपुष्पांजली म्हणावी आणि गणपतीला अक्षदा फुलं अर्पण करावेत आणि नमस्कार करावा. एकदंताय विद्महे वक्रतुंडाय धीमहि तन्नो दन्ति प्रचोदयात्. मंत्रपुष्पांजलिं समर्पयामि, नमस्कारं करोमि. नंतर गणपतीला विसर्जन करण्याकरता हातामध्ये अक्षदा घ्याव्यात. यान्तु देवगणा सर्वे पूजामादाय पार्थिव इष्टकामसिद्ध्यर्थं पुनरागमनाय च. यान्तु देवगणा सर्वे पूजामादाय पार्थिव इष्टकामसिद्ध्यर्थं पुनरागमनाय च. गणपतीला अक्षता वाहिल्या आपण विसर्जनाच्या नंतर गणपतीला नमस्कार करावा आणि गणपतीला आपल्या घरामध्ये किंवा शुद्ध जलामध्ये म्हणजे पाण्यामध्ये विसर्जन करावं. पळीत पाणी घ्यावं. म्हणावं अनेन स्थापित पार्थिव गणेश देवतानां यथाशक्ती उत्तरपूजन आख्येन करवणा पार्थिव महागणपती प्रीयतान् न मम. तत्सत् गणेशार्पणमस्तु.